हा बालिशपणा आहे. नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे हे खाते. या सगळ्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आणि ही सगळी तुम्हाला सांगतो 90% माझ्या पाठीची. ते खातं त्यांच्याकडे का? त्यांच्याकडे ते खातं नाहीये. नगर विकास खातं हे शिंदे साहेबाकडे. आणि ते 200 म्हणत असतील तर मी 400 कोटी आणेल, एवढी माझी त्या ठिकाणी पत आहे. संजय शिंदेला आपण 2019ला आमदार केलं. आमच्या बरोबरच आहे, कुठं नाहीये, बाजूला नाहीये. आणि मुळामध्ये शहरामध्ये त्यांचे मतदार असे नाहीयेत की तो वार्ड आमकं त्रास द्यायचं काही कारण नाही. नमस्कार. नमस्कार. काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मतदार देखील हे एकदम निर्णायक प्रक्रियेत आलेले आहेत. 2 तारखेला मतदान होत आहे आणि उद्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उद्याचा 1 दिवस देखील प्रचारासाठी सापडलेला आहे. आपण करमाळकरांना वेगवेगळे मुद्दे ऐकलेले आहेत. मात्र या निवडणूक प्रक्रियेत सर्वात महत्वाचं जे आहे ती शहराचा विकास, शहरात सामाजिक समतोल राखणं, या सर्व बाबी आहेत. आणि करमाळा शहरात सर्वात महत्वाचा जो राजकीय पक्ष म्हणा, गट म्हणा, जो निर्णायक प्रक्रियेत जो असतो तो म्हणजे जगताप गट. जगताप गटांशिवाय करमाळा तालुक्याचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. आणि आज करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप या निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष म्हणून आहेत. याशिवाय इतरही उमेदवार आहेत शिवसेनेच्या माध्यमातून. जबाबदारी ही करमाळा आणि नगरपालिका निवडणुकीची प्रभारी म्हणून आहे आणि करमाळ्याचे प्रमुख म्हणून देखील ते भूमिका साकारत आहेत. या सर्व प्रक्रियेत आपण आज भाऊंशी संवाद साधणार आहोत. करमाळकरांच्या मनात खूप प्रश्न आहेत. भाऊंना देखील खूप असं लोकांसमोर सभेतून मांडता येईल. मात्र आज आपल्याशी ते संवाद साधत आहेत. भाऊ, तुमचं स्वागत आहे प्रथम. नमस्कार. करमाळा शहराच्या दृष्टीने सर्वात महत्वाची अशी ही निवडणूक आहे आणि या करमाळा नगरपालिकेवरती सर्वाधिक काळ हा नगराध्यक्ष पद म्हणून असेल तर आपण अनेकांना संधी दिली. त्यावेळेस आपल्या घरातील उमेदवार आहेत, आपल्या वहिनी साहेब आहेत. नेमकं काय करमाळकरांना पहिलं आव्हान काय असेल आपलं सुरुवातीला? मुळामध्ये करमाळकरांना मी आव्हान करण्यापेक्षा शहरातल्या लोकांनी मलाच आव्हान केलं की घरातला उमेदवार पाहिजे. मी माझ्या पत्नीला माझ्या मर्जीने उभा केलं नाही. मला वाटतं मी अनेक ह्याच्यात सांगितले की मी शब्द हा खाटेर यांना दिला होता. खाटेरने स्वतःहून माघार घेतली आणि जनतेने एक अशी लाट उसळली की बाबा घरातलंच पाहिजे. आता ही जनतेने घेतलेला निर्णय म्हणजे 70 वर्षामध्ये आम्ही जे राजकारण करतोय माझ्या वडिलांपासून चुलत्यापासून, तर आम्ही त्या 70 वर्षाच्या काळामध्ये तालुक्यातील, करमाळा शहरातील आणि बऱ्याचशा अशा ठिकाणी आम्ही जनतेला, मतदाराला, विश्वासाला पात्र आहोत. त्यांचा भरोसा आमच्यावर आहे आणि त्याच उद्देशाने त्यांनी आमच्या माझी पत्नी नंदिनी जगतापला उमेदवारी द्यावी हा त्यांचा आग्रह. जनतेनेच त्यांचा उमेदवार निवडलाय, स्वीकारलाय. त्याच्यामुळं मी अशा कुठल्याही गोष्टीमध्ये घरातला, आणि ही परंपरा आहे आमची, कैलासवासी नामदेवराव जगताप असताना सुद्धा कार्यकर्त्यांना, उपेक्षित समाजाला, अनेक सामान्य लोकांना, ज्या त्या समाजाच्या लोकांना त्यांना नेतृत्व करायची त्यांनी संधी दिली. पण ज्या वेळेस ते गेल्यानंतर मला सुद्धा जनतेने स्वीकारलं, वैभव राजाला सुद्धा जनतेने स्वीकारलं आणि आज आमच्या पत्नीला सुद्धा जनतेनेच मागितलं, स्वीकारलं आणि त्यांना नेतृत्व करण्यासाठी भाग पाडलं. भाऊ, करमाळा तालुक्यात आपण पाहिलं, करमाळा शहराची निवडणूक आहे. तालुक्यात देखील आपला गट सक्रिय आहे. करमाळा शहरात विकासाबाबत अनेक
अनेकदा आरोप असा केला जातो की करमाळा शहरातील रस्ता, पाणी, गटार हे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत. असा एक सतत आरोप होतो आहे. तर त्यांना उत्तर काय असेल? तो आरोप बिनबुडाचा आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रात सगळीकडेच ही परिस्थिती आहे. मला वाटतं तुम्ही ते ह्याच्यावरती बघा, अकलूज असेल, बार्शी असेल, माढा असेल, शेवट टीका टिप्पणी करणारी लोक आहेत. पण जो आरोप करतायत त्या आरोपावरती तुम्हाला सांगतो, जनता हसती, मतदार हसतोय की तो 5 वर्षाचा कालावधी आमचा नाहीच आहे. तो प्रशासकाचा कालावधी आहे, तुम्हाला सांगतो शासनाचा कालावधी आहे. आणि ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्या हातामध्ये हा कारभार जातो त्यावेळेस ही अवस्था होती, ही दुर्दशा होती, हे सांगणं काही तुम्हाला सांगतो नवीन नाही, सगळ्याला ठाऊक आहे. आणि तरी सुद्धा आमचं नियंत्रण ह्या गोष्टीवर राहिलं. ज्या वेळेस वैभव जगतापच्या नंतर प्रशासक आल्यावरती तर हा पिरियड आणि त्याच्यानंतरचा मागच्या पिरियड मध्ये विरोधकांनी कधीही चकार शब्द काढला नाही. पण हे तुम्हाला सांगतो, कुणाचं तरी मड आमच्या खांद्यावर द्यायचं म्हणजे हा बालिशपणा आहे, लोकांची दिशाभूल आहे, लोकांच्या डोळ्यात धूळ फेक आहे. आणि ह्याच तुम्हाला सांगतो उत्तर उद्या मतपेटीतनं लोक त्यांना देणार आहेत. विकासाचे जे मूलभूत प्रश्न आहेत, रस्ता, वीज, याशिवाय भुयारी गटार असेल, याबाबत आपलं व्हिजन काय असणार आहे? उद्या 100% जर शिवसेनेचा हा आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे हे खाते आणि ज्या वेळेस तुम्हाला सांगतो आम्ही सत्तेत येऊ त्यावेळेस हे प्रलंबित प्रश्न तुम्हाला सुटलेले, तुम्हाला कृतीत आलेले 100% दिसतील. आणि भरपूर निधी मी माझ्या माध्यमातून, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीत आणि तिथं असलेला आमचा जो मान सन्मान आहे काय, ह्या माध्यमातून मी निश्चित आणेल ह्याची मी खात्री देतो. भाऊ, जरा थोडं मी राजकीय विचारतो. आपण करमाळ्यात जर पाहिलं तर दलित आणि मुस्लिम ही जगताप गटाची कायम अशी वोट बँक राहिलेली आहे. मात्र आता समोरचा जे उमेदवार आहेत, एकीकडं देवी आहेत म्हणजे भाजपकडून आणि दुसरीकडे सावंत गट आहे. सावंत आणि जगताप यांच्यात ही दलित आणि मुस्लिम वोट बँक जी आहे ही मत विभागतील अशी एक चर्चा आहे. याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं? चर्चा असते काय, आणि एवढं तेवढं होत असतं. चला, काही काही गोष्टीचे संबंध असतात. जेवण करत असताना तुम्हाला सांगतो सगळंच पोटात जात नाही, खाली काय पडतं. काही गोष्टी लोक संबंधावरती, काही देण्या घेण्यावरती हे असतील. दलित आणि मुस्लिमच नाही, तुम्हाला सांगतो अल्पसंख्याक जेवढे असतील, ओबीसी, आमचे माळी समाज असेल, तुम्हाला सांगतो वंजारी समाज असेल, आमचे भांडेवाली लोक असतील, म्हणजे अनेक लोकांची नावं घेता येईल. पण मला वेळ घालवायचा नाही. ह्या सगळ्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि ही सगळी तुम्हाला सांगतो 90% माझ्या पाठीची. भाऊ, जगताप गटानं आतापर्यंतच्या इतिहासात आपण पाहिलं की अनेक म्हणजे जी वंचित दुर्लक्षित जे घटक आहेत अशा व्यक्तींना आपण नगराध्यक्ष पदाची संधी दिली. ह्याचा फायदा ह्या निवडणुकीत होईल? 100% होईल. त्या समाजातल्या लोकांना त्याची जाणीव आहे आणि हे देत असताना आम्ही तेच केलं की बाबा तुझ्या समाजामधली असलेली उणीव असेल, तुझ्या समाजाच्या ज्या समस्या असतील, त्यांची जे काय म्हणतो आपण थोडस दुखणं असेल किंवा त्यांचं जर अडचणी असतील, ह्या आमच्यापेक्षा त्याला माहित असल्यामुळं त्याला आम्ही ती नेतृत्व करायची संधी दिली आणि त्याच्या माध्यमातून त्या सोडवल्या. ह्याची जनतेला बी जाणीव आहे आणि ज्याला आम्ही ही संधी दिली त्यालाही. 3 तारखेला आपला निकाल आहे आणि त्यानंतर आपलं पार्ट जड आहे असं आपण अनेकदा पाहिलेलं आहे. पण करमाळ्यातला सर्वात पहिला प्रश्न आपण कुठला सोडवणार आहात? मुळामध्ये पहिला आणि दुसरा नाहीच आहे, आपल्याला सगळ्या समस्या एका वेळेस सोडवायच्या. मुळामध्ये पाणी असेल, रस्ता असेल, दिवाबत्ती असेल किंवा तुम्हाला सांगतो अन्य काही गोष्टी असतील की ज्या सार्वजनिक लोकांच्या हिताच्या आहेत, स्वच्छता असेल काय,
तर ह्या 100% आम्ही सोडवणार आहोत. परवा दिवशीच आपण पाहिलं सुभाष चौकात पालकमंत्री यांची सभा झाली आणि त्यांनी एक दोन गोष्टी प्राधान्याने सांगितल्या. एक म्हणजे मी करमाळा दत्तक घेतो आहे देवीची शपथ घेऊन सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी दुसरं असं सांगितलं की 2 महिन्यात 200 कोटीचा मी निधी देतो. याकडे तुम्ही कसं पाहता? कोणत्या देवीची घेतली, उमेदवाराची का कमला देवीची शपथ? त्यांनी कुठल्या कमला देवींची. असं म्हणजे मला काय वाटलं, देवीची शपथ घेतली म्हणजे त्यांचे उमेदवार देवी बी आहेत ना, त्यांचं बी आडनाव देवीच आहे, म्हणून मला वाटलं त्यांची शपथ घेतली का यांची घेतली. म्हणजे मला नाही त्या खोलात जायचं. ते खातं त्यांच्याकडे का? त्यांच्याकडे ते खातं नाहीये. नगर विकास खातं हे शिंदे साहेबाकडे, आणि ते 200 म्हणत असतील तर मी 400 कोटी आणेल, एवढी माझी त्या ठिकाणी पत आहे. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस पालकमंत्र्याला 3-4 हेलपाटे घालावे लागतात, त्यांनाही वाटलं असेल, म्हणून तुम्हाला सांगतो ते आश्वासन देत आहे. करमाळा नगरपालिकेची शासकीय इमारत आणि दुसरं म्हणजे टाउन हॉल, हे प्रश्न प्राधान्याने नागरिकांच्या मनातून येत आहे. म्हणजे इथे एक नगरपालिका चांगल्या कार्यालयात पाहिजे. दुसरीकडे सर्वसामान्य व्यक्तींना जिथं विविध कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, तर त्याच्यासाठी एक टाउन हॉलची एक आवश्यकता आहे. आम्ही निश्चित करणार आहे ते. इमारत टाउन हॉल हा स्वर्गीय गिरिदास दास देवी यांच्या काळामध्ये झालेला आहे, आणि त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा सहकारी, जे निकृष्ट दर्जाचं काम झालं नगरपालिकेचं, ते IB परदेशी, ईश्वरलाल परदेशी, त्यांनीच घेतलेले रेकॉर्ड आहे, सगळ्या गोष्टीचा पुरावा आहे, आणि त्यावेळेस त्यांनी ते तयार केलेले. त्याच्यामुळे ते आमच्यावरती जबाबदारी किंवा आमच्यावरती त्याचं खापर फोडू नका. आमची सत्ता आल्यानंतर करमाळा शहराला शोभल किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट, की जी बाबा मोठ्या ह्याच्यामध्ये नगरपालिकेची इमारत असती, त्या पद्धतीची वास्तू आम्ही या ठिकाणी उभा करू. एक शेवटचा एक असा प्रश्न होता. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे काल आपल्या स्टेजवरती आले. त्यांनी तिथं भाषण देखील केलं. आबांचं देखील आपल्या ह्याच्यावरती येणार अशी चर्चा होती, मात्र ते आले नाही. त्याच्या सभेत शेवटच्या येतील असं काय? हे तुम्हाला गंमत सांगतो. मुळामध्ये बऱ्याच जणांनी हे मला विचारलं, इवन विलास घुमरेने सुद्धा काही पत्रकाराला विचारलं की तो का आला नाही. मी मगाशी सांगितलं की 70 वर्ष ह्या तालुक्यामध्ये आम्ही राजकारण करतोय. 1900 ह्याच्यामध्ये संजय शिंदेला आपण 2019ला आमदार केलं. त्याबरोबर कोण होतं? तुम्हीच. मीच होतो. आणि नंतर तुम्हाला सांगतो 24ला मी त्यांना सोडलं आणि नारायण पाटला बरोबर गेलो. ही वस्तुस्थिती आहे ना. मग ह्या दोघाला आमदार करायला आणि परत एक जणाला पाडायला, आणि त्याला बी त्यावेळेस पाडायला, त्यावेळेस माझा चेहरा होता म्हणल्यावरती मी घेण्या देण्याचं दुसरी पोस्टर त्यांना का त्रास देऊ? तो आमच्या बरोबरच आहे, कुठं नाहीये, बाजूला नाहीये. आणि मुळामध्ये शहरामध्ये त्यांचे मतदार असे नाहीयेत की तो वार्ड आमकं त्रास द्यायचं काही कारण नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकनाथजी शिंदेची सभा इथं पोलीस स्टेशनला बी आली होती. काय तुम्हाला सांगतो, ते शेलार आणि 4 जणांच्या सभा करमाळ्यात टाकल्या होत्या. सभेचा आदला दिवस, सभेचा दिवस आणि दुसरा दिवस, 3 दिवस वायाला जातात. मी शिंदे साहेबांना क्लिअर सांगितलं. ते म्हणले मी अक्कलकोट, सांगोला आणि करमाळा हे तुम्ही ह्याला बघा, ते प्रोग्राम आहेत का नाही कलेक्टर ऑफिस, SP ऑफिसला. पण मी क्लिअर सांगितलं की मी घेणार नाही, मला त्याची गरज नाही. मग ते नारायण आबा नाही आले ह्याचं एवढं कौतुक, ही घेण्याचे हा राजकीय स्टंट आहे काय? कुठंतरी तुम्हाला सांगतो आमच्यात काय होतंय का, काय हे का? आणि त्यांची आई आजारी होती, अकलूजला होती,
काय म्हणजे त्या वयस्कर झाल्यात, मग त्यांनी तिकडे जावं का नाही जावं? मग आता प्राधान्य घरच्या लोकांना द्यायचं का माझ्या सभेला द्यायचं? बरं त्याने काय फरक पडला? ते सभेला आले नाही म्हणून तुम्हाला सांगतो कोण मतदार नाराज आहे असं कुठं जाणवलं का? असं काय नाहीये. हे आपलं खायच्या वरच्यांनी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी उठवल्यात, त्यांनी काही फरक पडत नसतो. माझा चेहराच सगळ्याला निवडून आणण्यासाठी हम काफी है. करमाळकरांना तुमचं आव्हान काय असेल? कारण आता निर्णय टप्प्यावरती ही प्रचार आहे. उद्या शेवट आहे. प्रचार सभांचा शेवट आहे आणि उगाच प्रचार करण्याचा बी शेवट आहे. परवा दिवशी मतदान आहे. नेमकं शेवटचं आव्हान काय असेल? माझं आव्हान तुम्हाला सांगतो, जनतेला करतच नाही मी आव्हान, जनताच आम्हाला आव्हान करते की तुम्ही उभा राहा आणि आमची सोय लावा. त्याच्यामुळे मी जनतेला आव्हान करणार नाही, तक्रार करणार नाही, कारण जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे. आव्हान त्यांनी करायचं की ज्याला फसवायचंय, ज्याला लबाडी करायची, ह्यांनी करायचं. आता तुम्हाला सांगतो का, आता ज्यांनी परवा पालकमंत्र्याच्या स्टेजवर भाषणं झाली, अनेक लग्न झाल्या, त्याची उद्या मी जाहीर सभेत खुलासा करणार आहे, त्याची उखलन करणार आहे. बरेच जण ह्या शहरात राहत होते, आजच तुम्हाला विकासाचा पुळका आला का हो? तुम्ही 5-6 वर्षामध्ये पक्षात आहेत, भाजपमध्ये आहे, बऱ्याच वेळास तुम्ही इकडून तिकडून सुईने जाता तुमच्या, आणि तुम्ही आज आमच्या ह्याच्याकडे बोट दाखवताय की जिथं आमचा कारभारच नाही, जिथं आमचा संबंधच नाहीये. मी मागाशी म्हणल्यासारखं की दुसऱ्याचं मड आमच्यावरती खांद्यावर ठेवायचं, घेण्या देण्याने खापर आमच्यावर फोडायचं. जनता काही एवढी वेडी आहे का? आज इलेक्ट्रॉनिक तुमचा मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे, वर्तमानपत्र आहेत, लोकांत चर्चा आहे, सगळी बघतायत ना ह्या गोष्टी. त्याच्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी बोलतायत ते हे सिद्ध करून दाखवतायत की आम्ही किती लबाड आहेत. हे जे सांगतायत ना, हे सिद्ध करून दाखवतायत. आणि तेच आव्हान जनतेने, मतदारांनी स्वीकारलंय की जयवंतराव निवडून द्यायचे, त्यांच्या पॅनलला निवडून द्यायचे, त्यांच्या घरच्याला निवडून द्यायचं. प्रशासकाचा विषय आला म्हणून सांगतो. गेल्या म्हणजे पालकमंत्री 2 दिवसापूर्वी आले होते, सभेला यायच्या आधी आले होते आणि त्यावेळेस बागल गटाच्या प्रमुखांनी भाजपच्या नेत्या रश्मीदीदी बागल यांनी त्यांना ह्या वेळेस जेव्हा आम्ही पत्रकारांनी विचारलं की म्हणजे विरोधक त्यांना शांतता होती, तर त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं होतं की आमच्या नगरसेवकांवरती गुन्हे दाखल झाले होते आम्ही आवाज उठवत असताना. नेमकं तो काय प्रकार होता नेमकं? हे तुम्हाला सांगू का, हे कुठंतरी तुम्ही करते आहात, तुमची क्षमता नाही, आणि तुम्ही तुमचा हा काय म्हणायचं त्याला, लबाडी झाकण्याचा किविलवाणी प्रकार आहे. नगरसेवकावरती गुन्हे दाखल व्हायचं काय कारण? काहीच कारण नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही चुकीच्या ह्याने वागला, आता तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी कित्येक मंत्र्यावरती, आमदारांवरती, खासदारांवरती जनहिताच्या कामासाठी गेल्यानंतर शासकीय कामामध्ये तुम्ही अडचण आणली म्हणून गुन्हे दाखल होतात की. बरं, गुन्हे दाखल झाल्यानंतर रश्मी बागलच्या किती नगरसेवकांना फाशी झाली, कितींना जन्मठेप झाली? हे दोनपिकीचाच प्रकार आहे ना. आम्ही रस्त्यावर ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस आम्ही जेलमध्ये आम्हाला पोलिस घेतात, व्हॅन मध्ये घालतात, आमकं करतात, पोलीस स्टेशनला नेतात, सोडून देतात, पण ते अजिबात कलंक लागून घेत नाही. ते म्हणजे कार्यकर्त्यांची अतिशय जपणूक करतात, त्याच्यामुळे त्यांनी काळजीपोटी ते बोलले असतील वाक्य. धन्यवाद भाऊ, अतिशय परफेक्टपणे भाऊंनी मत मांडलेले आहे. 2 तारखेला मतदान आहे. करमाळा शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीत मतदानाला खूप महत्व आहे. काय सांगता करून हेच आव्हान आहे मतदारांना, योग्य उमेदवार निवडा, आपलं मत मात्र आवश्यक आहे.